नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा प्रीवियस इयर क्वेश्चन 2018 3 मार्क्स साठी विचारलेला प्रश्न आहे वडांनो. किती मार्क्स साठी? 3 मार्क्स साठी. काय म्हणता रे? ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप ऑफ वायर ऑफ रेडियस. रेडियस किती आहे वडांनो लूपची? तर किती आहे रे? 0.02 मीटर इज इक्वल टू 2 × 10 to the power -2 मीटर. 0.02 ला लिहिला 2 × 10 to the power -2. ओके. त्यानंतर त्या वायरच्या लूपला काय करायचं आहे? लोअर इनटू दे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल मध्ये त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूपला आपण डिप केला तर काय म्हणते? त्याची फिल्म बनली, ऑइलची फिल्म बनली त्या लूपवर. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन F इज इक्वल टू किती आहे रे? 0.0113 आहे. तर काढायचं काय? कॅल्क्युलेट सरफेस टेन्शन म्हणजे टू फाइंड सरफेस टेन्शन म्हणजे कॅपिटल T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला माहित आहे काय? माहित आहे रे? वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला बाळांनो? तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय होता रे? सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर मीटर लेंथ. पण बाळांनो काय आहे रे? क्रूड ऑइल आहे. ऑइल आहे तर ऑइल साठी सरफेस टेन्शन आहे म्हणजे लेंथ डबल होणार. लेंथ डबल होणार म्हणजे F अपॉन YCL झाला. आता काय करणार? व्हॅल्यू ठेवणार, कॅल्क्युलेट करणार. तर T इज इक्वल टू F किती आपल्याकडे? 0.0113 डिवायडेड बाय 2 इंटू. आता लूप कसं आहे रे? सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपची लेंथ म्हणजे काय होणार बाळांनो? तर ट्वाइस पाय आर होणार. तर ट्वाइस पाय आर इज इक्वल टू 0.0113 डिवायडेड बाय 2 इंटू 4. पायची व्हॅल्यू रे 3.142 इंटू आर किती आपल्याकडे? 2 × 10 to the power -2. तर 2 × 10 to the power -2 यांचं कॅल्क्युलेशन करणार. तर बघा कॅल्क्युलेशन काय करणार आहे? याला कसं लिहिणार? 113 × 10 to the power -4 1 2 3 4. चला 0. T इज इक्वल टू याला असं लिहू शकतो का बाळांनो? 113 × 10 to the power -4 म्हणजे काय होणार आहे? 0.0113 होणार. डिवायडेड बाय काय रे? 4 दुने 8 झाले तर काय होणार? 8 × 3.142 × 10 to the power किती आहे? -2 -4 डिवाइड बाय -2 म्हणजे किती झाले रे? वर किती राहणार? -2 राहणार. ओके. तर 113 × 10 to the power -2 झाला. -4 -2 वर गेलं +2 होणार. -4 +2 म्हणजे -2 डिवाइड बाय यांचा गुणाकार येणार बनव किती दिलेला आहे रे? 25.136. ओके. काय करणार? 113 डिवाइड बाय 25.136 म्हणजे काय करणार? याला सॉल्व्ह करणार. लॉग टेबल नेता किती आन्सर येतो बनव? सरफेस टेन्शन इज इक्वल टू बघा 11 ची व्हॅल्यू 3 मध्ये पहिले काय करणार? 113 डिवाइड बाय किती आहे? 25.136. 11 ची व्हॅल्यू 3 मध्ये बघणार. सगळ्या एरियाचा सीपी काढणार. 113 चा सीपी 2.25 चा सीपी 1 पॉईंट येणार आहे ना. चला 11 ची व्हॅल्यू 3 मध्ये एवढी येत आहे. 25 ची व्हॅल्यू 1 मध्ये आणि मेन डिफरन्स 4 मध्ये ऍड केला तर 4004 येत आहे. यांची काय करणार? सबट्रॅक्शन एवढे आले. ते सबट्रॅक्शन आहे त्याचे अँटीलॉग काढला तर एवढा आला 4.494 आले का? किती आला रे? 4.494 इंटू किती आहे बाळांनो? 10 to the power -2 आहे. तर देअरफॉर सरफेस टेन्शन इज इक्वल टू 0.04494 कशामध्ये राहणार आहे? न्यूटन पर मीटर मध्ये. अँड दिस इज युअर फायनल आन्सर.